झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभा खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय क्रीडा धोरणाला अधिकाधिक प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यावर खासदार सचिन आता काय करायला सुरुवात केली आहे? काही दिवसांपूर्वी देशातील क्रीडा स्थिती सुधारण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात खेळ या विषयाचा समावेश करा असं सांगणाऱ्या सचिननं भारतीय ॲथलीट्स 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 12 मेडल्स मिळवतील असा विश्वास व्यक्त केला आहे। 6 मेडल्सची कमाई केल्यानंतर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला 12 ऑलिम्पिक मेडल्स मिळतील असं मत राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलंय। तसंच 2020 ऑलिम्पिकमध्ये भारतीय ॲथलीट्सनं 20 ऑलिम्पिक मेडलचं स्वप्नही पाहायला हवं असं सचिननं सांगितलं। क्रिकेटमध्ये विक्रमांच्या राशी रचणाऱ्या सचिननं आता आपल्या क्रीडाविषयक धोरणांनी आणि निर्णयांनी भारतीय राजकारणालाही दमदार सुरुवात केलेली आहे। भारतामध्ये क्रिकेट या खेळाला जितकं ग्लॅमर आहे तितक्याच प्रमाणात इतर खेळांबाबत उदासीनता आहे आणि या उदासीनतेमुळेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात भारताची सातत्यानं घसरण होत चाललेली आहे। त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भारताचा घसरणारा स्तर उंचावण्याकरता सचिननं खंबीर पावलं उचलण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्हच आहे। क्रिकेटचा स्तर उंचावण्याकरता आणि टॅलेंटला योग्य वाव मिळावा म्हणून बेंगळुरूमध्ये जशी नॅशनल क्रिकेट अकॅडमीची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच प्रकारे फक्त ऑलिम्पिकची तयारी करून घेणाऱ्या कोचिंग अकॅडमीची स्थापना वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली पाहिजे अशी सूचना खासदार सचिन तेंडुलकरनं केंद्रीय मंत्र्यांना केली आहे। भारतातील क्रीडा क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी काय काय पावलं उचलता येतील आणि नवनवीन टॅलेंटला कशा प्रकारे वाव मिळेल याची सविस्तर ब्लूप्रिंटच खासदार सचिननं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांपुढे सादर केलेली आहे। तसंच भारतीय क्रीडा विश्वातील ऐतिहासिक विजयांची आणि मोठमोठ्या टुर्नामेंटमधील सुवर्ण क्षणांची इतिहासाच्या पुस्तकात नोंद करावी अशीही कल्पना सचिननं सुचवली आहे। सध्या अनेक खेळाडू ॲथलीट्स औषधांबद्दल पुरेशी माहिती नसल्यानं डोपिंगमध्ये सापडत असल्यानं खेळाडूंच्या ज्ञानात त्याबाबत वाढ करता यावी याकरता स्पोर्ट्स सायन्सचीही मदत घेणं आवश्यक असल्याचं सचिननं आपल्या ब्लूप्रिंटमध्ये नमूद केलंय। त्यामुळं भारतातील क्रीडा धोरणाबद्दल सचिननं दाखवलेल्या आस्थेनं क्रीडा विश्वात नक्कीच सुधारणा होतील आणि ऑलिम्पिकमध्ये भारतीय ॲथलीट्स देशाचा तिरंगा डौलानं फडकावण्याचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न साकार होईल असा विश्वास व्यक्त केल्यास चुकीचं ठरणार नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।